जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जो पहिला मुक्काम आहे इनामदारवाड्यातनं संपून आता ते जे आहे ते इनामदार आपलं अंगद साहेबाकडे येत आहे. आपल्यासोबत जे आहे दर्ग्याचे मुस्लिम बांधव आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया. कसं आहे सर ह्या देऊ जे पालखी येते त्याचं पारंपरिक कसं साजरं करतो? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी अनगड शावली बाबा दर्गा या ठिकाणी प्रथम अभंग आरती स्थान होतं. या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव देहूकर सर्व बिरदवडे परिवार, काशीद परिवार, मुलानी परिवार, मुसुडगे परिवार, वारगडे परिवार आणि मोरे मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात. पहिली अभंग आरती या ठिकाणी संपन्न होते आणि या ठिकाणी पंढरपूरला पालखी मार्गस्थ होते व त्याला आम्ही निरोप व स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो. आमच्या वाडवडिलांपासून ही परंपरा अखंड चालू आहे आणि इथून पुढेही अशीच चालू राहील अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. काय म्हणणार सर की हिंदू मुस्लिम न करता आपण हे जे देहू पालखीचं आहे संत तुकाराम महाराजांचं हे नेहमी पारंपरिक पद्धतीने आपण पार पडतो त्याबद्दल काय सांगा? हा 341वा पालखी सोहळा आहे आणि संत तुकाराम महाराजांचे तीर्थी चिरंजीव नारायण महाराज यांनी 1699 यासाठी या सोहळ्यास आरंभ केलेला आहे. ते इथून तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये टाकून पंढरीला जात असे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या पादुका एकाच पालखीमध्ये टाकून ते पंढरपूरला प्रस्थान करीत असत. अशी ही देहूगाव आळंदी आणि परिसराची परंपरा आहे. या ठिकाणी समतेचा, एकतेचा आणि बंधुभावाचा या ठिकाणी सोहळा हा पार पडत असताना आम्ही सर्व हिंदू आणि मुसलमान या ठिकाणी एकतेच्या दृष्टीने, समतेच्या दृष्टीने या ठिकाणी उपस्थित राहतो. या ठिकाणी भेदाभेद कधीही झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही असे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर काय सांगणार? जग आता आपण पाहतोय कोणत्या विनाशाच्या वाटेवर आहे. सर्व धर्मामध्ये जातीभेदामध्ये मानव विभागला गेलेला आहे आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देणारं हे स्थान आहे. अनगड शावली बाबा म्हणजे एक नामांकित फकीर होते, ते पोचलेले फकीर होते. तुकाराम महाराजांची ज्यावेळेस गाथा बुडवली गेली आणि रामेश्वर भट्टांनी त्यांना सांगितलं ही गाथा बुडवा, त्यावेळेस रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह झाला आणि तो दाह कसा झाला तर ते पुण्यावरून वाघोलीला चालले होते आणि वाघोलीला जात असताना पुण्यामध्ये अनगड शावली बाबाचा दर्गा होता. त्या ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये रामेश्वर भट्ट आंघोळ करायला गेल्यानंतर बाबांनी सांगितलं होतं हे पाणी नमाजीसाठी असतं, तुम्ही वाटलं तर वर घेऊन पाणी घ्या आणि आंघोळ करा. तर रामेश्वर भट्टांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी विहिरीत उडी मारल्याबरोबर अनगड शाहवाली बाबांनी सांगितलं तुमच्या अंगाचा दाह होईल आणि त्यांचा अंगाचा दाह सुरू झाला. रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना केवढं मानत नव्हते, ते माऊलींकडे गेले. माऊलींनी त्यांना दृष्टांत दिला याच्यावर विलाज माझ्याकडे नाही, तुम्ही तुकाराम महाराजांकडे जा. म्हणून रामेश्वर भट्ट देहूला येत असतानाही तुकाराम महाराजांनी त्यांना 2 अभंग दिले की जो अभंग असा आहे की आपण जर प्रेमाने हे केलं तर शत्रू मित्र राहत नाही, असा जो अभंग तुकोबारांनी दिला. आणि त्याचबरोबर रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह थांबला गेला. ती बातमी अनगडशाह बाबाला कळली. त्यांना वाटलं मी शाप दिल्यानंतर हे कसं थांबलं गेलं. म्हणून अनगडशावली बाबा तुकोबारायांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी देहूला आले आणि त्यांनी येताना कटोऱ्याला आदेश दिला की हा कटोरा जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या हाताने भरत नाही तोपर्यंत कटोरा भरला जाऊ शकत नाही. पुण्यावरून येत असताना चिंचवडला जे काही मोराई देवस्थान आहे देवस्थान, त्या देवस्थाननी देखील त्या कटोऱ्यामध्ये अनेक वस्तू टाकल्या परंतु तो कटोरा भरला नाही. पाहत ते देहूला आले. या ठिकाणी तुकोबाराम महाराजांचं घरी गेले. त्या ठिकाणी जिजामाता दळण दळत असताना भागीरथा मातेने थोडं पीठ त्या कटोऱ्यात टाकलं, कटोरा वाहून लागला. त्यांना एवढं वाटलं की तुकाराम महाराज येते पाया पडले. तर ज्यावेळेस भागीरथा माता म्हणले मी नाही, तुकाराम महाराज माझे भंडारा डोंगरावरती गेलेले. तुकाराम महाराज येईपर्यंत अनगड शावली बाबा इथं थांबले. त्यांच्या दोघांची मैत्री झाली आणि शेवटपर्यंत अनगड शावली बाबा देहूत राहिले. कीर्तनात बाबा जायचे. फार मोठे 400 वर्षापूर्वी घडलेली जर घटना असेल तर दोन्ही संतांमध्ये भेद नव्हता. वर कधीच भेद नसतो. भेद हे आपण सर्वसामान्य मंडळी करत असतो. संतांमध्ये कुठं जगामध्ये कोणत्याच धर्मात भेद नाही. कोणताही धर्म विनाश सांगत नाही, द्वेष सांगत नाही, मत्सर सांगत नाही.
तो हिंदू धर्म असो, मुस्लिम असो, ईसाई असो, जैन असो किंवा शीख धर्म असो, सर्व धर्माचं तत्वज्ञान एकच आहे, जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तो संदेश या ठिकाणी गेला आणि अनगड शावली बाबा शेवटपर्यंत देहूला राहून याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेलं आहे. त्याचं प्रतीक म्हणून आपण पाहिलं असं नाही, सर्व मुस्लिम बांधव गेले 4 पिढ्या, त्यांच्या आजोबा वडील, आज ही पिढी मोठ्या गुण्यागोविंदाने महाराजांच्या सोहळ्यामध्ये सामील होत असतात. या ठिकाणी कीर्तन करत असतात, स्वागत करत असतात. मी कुणाचं नाव घेण्याविषयी सर्व महादेव ह्या बंधूंचं मी खऱ्या अर्थाने स्वागत करतो. माझ्या भाग्याने या ठिकाणी वडिलांच्या नावाने मेघडंबरी बांधायला भेटली, म्हणून आजपर्यंत या ठिकाणी प्रथम आरती जे काही 5 परिवार आता बाईंनी सांगितले, मुस्लिम परिवार असेल, मोरे मंडळी असेल, देवकर असेल, सर्वांच्या इथं दिहूवरून पंढरपूरला पालखी जात असताना पहिली प्रथम आरती, अभंग आरती कुठं होत असेल तर या ठिकाणी होत असती आणि ती बाबांना आदरांजली वाहण्यासाठी होत असती. हीच परंपरा जगामध्ये पुढं चालू ठेवावं. आजचं जे काही विनाशाकडे जे जग चाललेलं आहे, द्वेषाचं चाललेलं आहे, ते कुठंतरी संपून समतेचा, प्रेमाचा, बंधुभावाचा संदेश या ठिकाणून ह्या मंडळींकडून, या सर्व मुस्लिम बांधवांकडून जात आहे. मी त्याचं मनापासून धन्यवाद करतो. आपल्या या चॅनेलच्या निमित्ताने सर्वांना एकच आव्हान करतो की जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा जो काही अनगड शावली बाबांनी, तुकाराम महाराजांनी संदेश दिलाय तो जगाने आचरण करावं आणि सर्व भाविक भक्तांना पंढरपूरला जाताना सर्वांना मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने पालखी सोहळा देवकरांना जे आहे निरोप देताना जो पहिला आरतीचा मान आहे ते अंगडशा बाबांना दर्ग्यामध्ये होत असतो. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, देहू.